नमस्कार मित्रांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की श्रावणी आणि शुभ दोघांनीही इंद्रनीलच्या विरोधात पोलिसांमध्ये कंप्लेंट केलेली आहे. त्याचबरोबर आता या सगळ्या प्रकरणाचा स्वतः विश्वंभर जातीने तपास करत असणार असून जेव्हा DNA टेस्टच्या रिपोर्टची मागणी विश्वंभर करत आहे त्याच वेळेला स्वीटी ही मुद्दामच पूर्ण शेलार कुटुंबाला तिच्या दबावाखाली आणून आणि स्पेशली त्या सानिका आणि तिच्या आईला ती अगदी दबावाखाली ठेवून खोटे DNA रिपोर्ट्स तयार करणार आहे. त्यामुळे आता जेव्हा खोटे DNA टेस्टचे रिपोर्ट हे साहेबांसमोर येणार आहेत त्याच वेळेला बरोबर आपल्या श्रावणीची आणि शुभची एंट्री होऊन खरेच जे काही DNA टेस्टचे रिपोर्ट आहेत ते साहेबांना दिसणार आहेत. त्यामुळे आता श्रावणी अगदी व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे आपल्या या इंद्रनीलची आणि स्वीटीची वाट लावणार आहेत. त्यामुळे नेमकं पुढे काय काय आणि कसं कसं घडणार आहे हे आजच्या या भागात आपण पाहूया. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की श्रावणी आणि शुभने एक मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे इंद्रनीलच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करण्याचा. कारण श्रावणी काही केल्या गप्प बसायला तयार नाही आहे. श्रावणीला एकच हवं आहे की सानिकाला न्याय मिळाला पाहिजे. गरीब असले तरीही कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच असतो असे म्हणत आता श्रावणी आणि शुभ दोघांनीही त्याच्या विरोधात कंप्लेंट केली. पण जो इन्स्पेक्टर रुद्र असतो तो कंप्लेंट लिहून घ्यायला तयार नसतो. परंतु स्वीटी ही मुद्दामच त्याची FIR खोटी खोटी लिहून घे आणि नंतर आपण ही केस दाबून टाकूया, त्याच्यामुळे काळजी करू नको, फक्त त्या श्रावणीसमोर ती केस घेण्याचे नाटक कर असं म्हणून ते आता त्यांचा जो काही जबाब असतात तो नोंदवून घेतात. नंतर घरी आल्यावर श्रावणीला तिची सासू खूप ओरडते. ती म्हणते की हे सगळं तुला करण्याची काय गरज होती? मी तुला सांगितलं होतं ना की आमच्या घरातल्या या प्रकरणामध्ये तुझं तोंड अजिबात खुपसायचे नाही, मग का ऐकलं नाहीस तू? त्यावेळेला मग आता श्रावणीला ह्या सगळ्यामुळे सानिकाही सपोर्ट करायला लागते. सानिका म्हणते की अगं आई, हे जे काही करते ते माझ्यासाठीच करते ना. मला उद्या जाऊन काहीही लोक बोलतील, शेण घालतील. उद्या जर माझ्या या पोटातलं बाळ मला विचारायला लागलं की याचं कोण आहे, तर मग मी काय उत्तर देणार आहे? आणि जर मी आता या इंद्रनीलच्या बरोबरीने शांत बसले तर मात्र माझीच नाचक्की होणार आहे. उद्या जाऊन या बाळाला कोणाचा हक्क, कोणाचा अधिकार मिळणार? तेव्हा सानिका आता जशी श्रावणीची भाषा बोलते तसं मात्र पुन्हा एकदा तिच्यावरती आई चिडते आणि म्हणते की हे बघ, अजिबात हे सगळं बोलण्याचं काम नाही आहे, शांत बसायचं, समजलं ना? किती काही झालं तरी या सगळ्या गोष्टी या तू तिच्या बरोबरीने करू नकोस. तर दुसरीकडे आता साहेबांनी स्वीटीला एक शेवटचा अल्टिमेटम दिलेला असतो, तो म्हणजे की तू तुझा भाऊ इंद्रनील आणि त्या सानिका या दोघांचीही तिच्या पोटातल्या बाळाची आणि त्या इंद्रची DNA टेस्ट करायची. जर DNA टेस्ट ही पॉझिटिव्ह आली तेव्हापासून तू माझ्या इथे पायरी पण चढायची नाही. त्यानंतर जोपर्यंत तो रिपोर्ट घेऊन येणार नाही ना तोपर्यंत मला तोंड दाखवू नको. त्यामुळे इथे स्वीटीला जास्त त्याचा धक्का बसलेला असतो. तर अलकनंदा तिला समजावत असते की काळजी करू नको, मी साहेबांना बघते, तू फक्त एक काम कर, तू तिकडे त्या श्रावणीच्या घरातल्यांचं तोंड बंद करण्याचं बघ, मी इथे साहेबांना समजवते पुढे काय कसं करायचं, या सगळ्या गोष्टी मी बघते, त्याच्यामुळे तू काळजी करू नको. आता स्वीटी म्हणते की तुम्ही बघाल ना सगळं, मी त्या श्रावणीकडे बघते. बाबा हे ओरडतात आणि म्हणतात की अगं तुला कळतंय का, तू काय करतेस ते? अगं आपल्या सगळ्यांसाठी ही श्रावणी इतकी झटते तरीही तू तिच्याच कानाखाली वाजवते. तुझ्या लेकीला न्याय मिळावा, आपल्या शेलार कुटुंबाला न्याय मिळावा यासाठीच झटते ना ती, आणि मग तू अशी कशापायी बोलतेस ग तिला? आता अण्णा हे श्रावणीच्या आणि शुभच्याच बाजूने असतात. तेव्हा सानिका पण खरं तर त्यांच्या बाजूने असते, परंतु आईमुळे तिचं तोंड दाबलं जात असतं. तेव्हा मग लगेच आई म्हणते की थोड्या वेळासाठी आपण ठीक आहे हिच्या मनासारखं करूया, पोलीस कंप्लेंट केली पण काय याने साध्य काय होणार आहे? तो इंद्र हिच्या मुलीची जबाबदारी घ्यायला तयार होईल का? तेवढ्यातच तिथून आता स्वीटी येते आणि म्हणते की नाही, माझा भाऊ या मुलीची जबाबदारी आणि तिच्या या त्याहून तर पोटातल्या बाळाची जबाबदारी घेणार नाही. कारण की किती काही झालं तरीही आम्हाला माहिती आहे ही सानिका आहे ना ती खोटं बोलते आणि कितपत माझ्या भावाला फसवायचं याला देखील काही किंमत आहे की नाही. मग लगेच श्रावणी म्हणते की हे बघ, तू जे काही बोलतेस ना स्वीटी, तुझं बोलणं हे किती खरं किती खोटं आम्हाला माहीत आहे.
मला माझ्या नंदेवरती, सानिकावर पूर्ण विश्वास आहे. तू हे जे काही तिला बोलून दाखवतेस ना, या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. आणि तू इथे, जर तुझा भाऊ इतकाच खरा आहे ना, मग तू इथे घाबरून का आलीस? आज पोलीस कंप्लेंट केली म्हटल्यावर तू लगेच इथे आलीस, बरोबर ना? तुझा भाऊ इंद्रनील तिथे बिळात बसून बसलाय. त्याला या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यायला जमत नाही. मग एखाद्या मुलीबरोबर तुला जबरदस्ती करण्याची गरजच काय होती? काहीही झालं तरीही आता या भावाला तुझ्या मी सोडणार नाही आहे. कंप्लेंट केली, आता पुढेही आणखी गोष्टी घडतील. त्यामुळे आता हे सगळं घडत असताना इंद्रनील हा स्वीटीला समजावतो, हे बघ मी ना अजिबात ऐकणार नाही आहे. हे DNA टेस्ट वगैरे सगळं प्रकरण मी अजिबात सहन करणार नाही आहे. कशाला करू मी ही टेस्ट? आणि तुला माहीत आहे, ही जर टेस्ट झाली तर त्याच्यामध्ये माझंच नाव जाणार आहे. आणि तुझे ते साहेब त्यांना सांग, हा इंद्रनील असल्या कोणत्या पण टेस्ट करत नसतोय. आता प्रत्येक मुलीबरोबर फिरलो आणि टेस्ट केलो असं काही होत असतंय का? अजिबात करणार नाही. साफ नकार देत होतो त्या गोष्टीला. तर इथे आता घरी आल्यानंतर स्वीटी ही सानिकाला समजवते आणि तिच्या आईला देखील. हे बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आता जे काही करायचं आहे ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. काहीतरी करून आता हा मॅटर मला क्लोज करायचा आहे. आणि हे बघ सानिका, तुला असं वाटत असेल की तुला नीट आयुष्य जगायचं आहे, तर या सगळ्या गोष्टींचा नाद सोडून दे. माझ्या भावाला पोलीस स्टेशनमध्ये पाठवणं, तक्रार करणं, या सगळ्या गोष्टी पहिले तर थांबव. आणि दुसरी म्हणजे तुला DNA टेस्टसाठी यायचं आहे माझ्यासोबत. तेव्हा लगेच आता हे ऐकल्यानंतर शोभे म्हणते की हे कसलं नवीन नाटक आहे स्वीटे तुझं? आता ही टेस्ट आणि ते कशा पाहिजे? त्यावर मग लगेच स्वीटी म्हणते की मी जे काही सांगते ना तेवढं फक्त ऐकायचं. आता स्वीटी ही पैशांचं बंडल हे तिच्या आईकडे फेकते आणि म्हणते की हे बघा, हे आहेत पैसे, तोंड बंद ठेवण्याचे. आणि सानिकाने माझ्यासोबत यायचं, DNA टेस्ट करायची आणि त्यानंतर मग पुढे जे काही होईल ते होईल. पण एक गोष्ट नक्की की आता हे पैसे देऊन मी तुमचं तोंड बंद करत आहे, मग पुढे जास्त बोलण्याची गरज नाही. असं म्हणून आता स्वीटी ही तिचं तोंड बंद करते. आणि सानिका पण आता तिच्यासोबत जायला तयार झालेली असते, कारण की आईने दबाव आणल्यामुळे. स्वीटी त्या सगळ्यांना धमकी देते की आता हे पैसे दिलेत नवं, आता तुमचं तोंड बंद ठेवायचं, समजलं? जर तोंड बंद ठेवाल तर आणखी याच्यापेक्षाही पैसे मिळत राहतील, पण तू तोंड बंद करायचं. आणि सानिका, मी एक पत्रकारांची परिषद बोलवते, त्यामध्ये सरळ सांगायचं की हे जे काही मूल आहे ते इंद्रचं नाही आहे, समजलं? आणि ते झाल्यानंतरच मग तुला पुढे काय ते मिळेल. आणि तुझं आणि तुझ्या बाळाचं कसं काय करायचं, पैशांची सगळी जबाबदारी माझी असेल, पण इथून पुढे त्याचं नाव कुठेही घ्यायचं नाही. आणि तुझ्या पोटात जे काही वाढतंय ना त्याच्याबद्दल इंद्रनीलचं नाव कुठेही येता कामा नये. अलकनंदा साहेबांना समजवण्याचा प्रयत्न करते की साहेब जाऊ दे ना, कशाला या गोष्टीच्या मागे लागता, आपल्याला कशाला यामध्ये पडायचे. असे हजारो लोक असतील जे अशा प्रकरणांमध्ये गुंतलेले आहेत. आणि तुम्हाला माहितीच आहे ते शेलार कुटुंब पैशाच्या किती मागे असतं ते. म्हणूनच मग आपण या सगळ्यासाठी श्रावणीला विरोध करत होतो ना. जाऊ दे, त्यांना सांगून काहीच अर्थ नाही आहे, आपण या प्रकरणात नको पडूया. पण साहेब ऐकायला तयार नाहीत. साहेब म्हणतात की मला जनतेला उद्या जाऊन प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, त्यामुळे मी गप्प बसू शकत नाही. आता सानिका आणि जो इंद्रनील आहे त्याची DNA टेस्ट केली जाते आणि जी टेस्ट आहे त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आणायची याबाबत देखील स्वीटी आता पूर्ण पैसे हॉस्पिटलमध्ये दाबते. आणि ते रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर मग इंद्रनील सुटणार आहे. म्हणजे इंद्रनीलचे सगळीकडे नाव वाचेल, त्याचप्रमाणे दुसरीकडे इथे म्हणजेच तिची नोकरीही जाणार नाही, म्हणजे स्वीटीची नोकरी. म्हणून तिने हे सगळं केलेलं आहे. आता डॉक्टरांबरोबर हातमिळवणी केल्यानंतर स्वीटी त्यांना थँक्यू बोलून तिकडून निघते आणि तिचे जे निगेटिव्ह रिपोर्ट असतात ते घेऊन आता ती थेट साहेबांच्या बंगल्यावर पोचते. बंगल्यावर आल्यावर साहेब तिला विचारतात की काय झालं, मी जे काही सांगितलं ते रिपोर्ट्स तू आणले का? तेव्हा ती म्हणते की हो, रिपोर्ट मी आणलेले आहेत. आणि मग ती रिपोर्ट दाखवते आणि म्हणते की हे बघा साहेब, हे रिपोर्ट्स आहेत ते निगेटिव्ह आलेले आहेत. बघितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझा भाऊ हा निर्दोष आहे, त्यामुळे तुम्ही उगीचच कुठल्याही प्रकारची शंका न ठेवता मला इथून कामावरून काढू टाकू नका. असं म्हणून आता तिचं ते ऐकायला जात असतात. आणि सानिकाला देखील मुद्दामच तोंड दाबून तिने हे सगळं केलेलं असतं. आणि हे सगळं होत असताना श्रावणी अगदी बरोबर वेळेत बंगल्यावर पोचलेली असते. आणि साहेबांनी तिला बघितल्याबरोबर त्यांना चिडही येत असते आणि मनातून प्रेमही वाटत असतं. तेव्हा श्रावणी म्हणते की ही जी काही स्वीटी करते ना, सगळं खोटं प्रकरण आहे. या मुलीचे जे काही खोटे प्रताप आहेत सगळे मी दाखवतो. आता साहेब चिडतात आणि म्हणतात की काय हे सगळं? तेव्हा श्रावणी म्हणते की हे खोटे रिपोर्ट आहेत,
खरे रिपोर्ट हे तुमच्यासमोर आहेत. हे बघा साहेब, आता सानिकाचे आणि इंद्रनीलचे DNA मॅच झालेले असतात पोटातल्या बाळाशी आणि त्याचबरोबर इथे सगळं जे काही साहेबांनी प्रूफ मागितलेले असते ते सगळे श्रावणी हजर करते आणि तिकडचे जे डॉक्टर असतात त्यांच्याबरोबर स्वीटीने जी काही हातमिळवणी केलेली असते त्या सगळ्याचा व्हिडिओ इथे आता शुभने देखील साहेबांना दाखवलेला असतो आणि या मुद्दामच स्वीटी आणि इंद्रनीलने हा सगळा प्रकार घडवून आणलेला आहे. हे सगळं आता साहेबांच्या समोर येतं आणि ते खूपच चिडतात आणि इंद्रनीलला आता योग्य ती कारवाई करायची आणि स्वीटीलाही आता साहेब काय करणार आहेत, कायद्याच्या कचाट्यात कसे अडकवणार, सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.